आपण आज डिझाईन या टॉपिकवर बोलणार आहोत. आज इंटरमिजिएटच्या मुलांची एक्झाम झाली आहे, पहिला दिवस होता. उद्या डिझाईन हा टॉपिक येणार आहे. त्या टॉपिकचं खूप जणांना कसं असतं, डिझाईन कशी करायची, काय कलर कसा करायचा काय माहिती नसतं. तर त्या विषयावर मी आज व्हिडिओ बनवतो आहे. तर मी आजचा डिझाईन करतो आणि मग आपण त्याला कलर करूया. मेन मागच्या वर्षीचे माझ्यासुद्धा मी काढलेलं सुद्धा एक एक्झाम्पल आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. हे मी केलेलं एक्झाम्पल आहे, हे मी केलेलं आर्टवर्क आहे. हे एक्झाम्पल म्हणून आहे, असं तुम्ही करू शकतात. तर 2D डिझाईन म्हणजे जसं म्हणजे वेगळं असं काय नाही आहे. मी जे एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचं बॅक जा, स्क्रीनशॉट काढा, तसं काढलं तरी चालतं. जर सब्जेक्टमध्ये फुलपाखरू, ढगं, घर असं काय आलं तर लाईन्स येतात असं, म्हणजे हे कॉमन टॉपिक आहे जो दरवर्षी येत असतो. कदाचित यावर्षीही येईल. तर बघू आपण. हा काय डिझाईन करतो मी, आपण त्याला कलर करूया. तर हे आहे आपलं फायनल डिझाईन ड्रॉइंग. आपली डिझाईन अशी असली तरी चालेल, ज्याला बाकीच्यांना जसं काढायचं तसं काढू द्या. पण हे मी आपला टॉपिक जो आहे, जो क्लाउड दिला आहे, बटरफ्लाय दिला आहे, हाऊस दिला आहे, असं जर आलं तर क्लिअरली तुम्ही असं जरी काढलं तरी काहीही प्रॉब्लेम होणार नाही. कारण की मी स्वतः असं काढलेलं आहे. हे बघा, हे मी काढलेलं आहे. तर आपण त्याच पद्धतीत थोडंसं आपण डिझाईन 2D डिझाईन आपण तो काढलेली आहे आणि आपण आता कलर करणार आहोत. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलर घेताना हा जो व्हाईट कलर आहे, 2D डिझाईन करताना कधी पण व्हाईट कलर हा जास्तीचा काढून घ्यायचा. कारण कलर करत असताना कधी कधी असं होतं की कलर कमी पडतो, मग परत आपण व्हाईट कलर घेतो आणि सेम कलर बनवायचं ट्राय करतो, तर तसं कधी होत नाही. ते ट्राय होतच नाही. तर आपण पहिलेच व्हाईट कलर हा जास्तीचा काढून ठेवावा. वाया गेला तर चालेल, पण काढून ठेवा. आणि बाजूला मी पर्पल कलर घेतलेला आहे. तर आता आपण डिझाईन कलर करूया. आणि महत्त्वाचं, अजून एक महत्त्वाचं, हे फुलपाखरू, मी फक्त फुलपाखरू आणि बॅकग्राऊंड डिझाईन घेतली आणि फुलपाखरूमध्ये पण डिझाईन काढली. हा टॉपिक मला फुलपाखरू, घर, क्लाउड्स, लाईन्स असा टॉपिक आला होता, त्याच्यातून मी हे डिझाईन केलेलं आहे मागच्या वर्षीच्या टॉपिकवरून. तर तुम्ही पण असं केलं तर चालेल. पण जर हे सोडून दुसरा कोणता टॉपिक आला, समजा बर्ड्स आलं आहे, घर आलं आहे, असं रिलेटेड, ह्याच्या रिलेटेड जर काय आलं, फुलपाखरूच्या जागी जर बर्ड्स आलं तर बर्ड एका पक्षी काढू शकतात, त्याला डिझाईन करू शकतात. आणि मी जसं बॅकग्राऊंड डिझाईन करतो तसं तुम्ही केलं तरीही चालेल. तर आता स्टेप बाय स्टेप फॉलो करा. सुरू मी लाईट टू डार्क जाणार आहे, मेन याच्यात कलरिंगच आहे, सो तुम्ही नीट बघा. तर अशा प्रकारे मी पाठीमागचा बॅकग्राऊंड कलर केलेला आहे. लाईट टू डार्क असा हा गेलेलो आहे. तर त्याच्यात मी ब्लॅक मिक्स केलेला नाही आहे, आपण मेन टोनपर्यंतच एंड केलेला आहे. तर हा झाला बॅकग्राऊंडचा. पण ह्याच्यामध्ये कलर करताना व्हाईट कलर जो आपण एकदमच काढतो त्यात पर्पल कलर टच करत 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 जायचं आहे, जेणेकरून तो आपल्याला हा ग्रेडिएशन दिसेल लाईट टू डार्कचा. तर
तर आता बघितलं तुम्ही इथं माझं थोडंसं चुकलं आहे, याच्यात आणि याच्यात जरा फरक आला आहे. तर अशा वेळी घाबरून जायचं नाही मेन म्हणजे. आणि विषय असा आहे की असं समजू नका की चुकलं आता काय खरं नाही. चुकलेलं चित्र आपण काढलं आहे, चुकलं जरी तरी आपण ते कसं नीट करायचं हे पण आपल्याच हातात असतं. सो एवढं काय विचार करायची गरज नाही. आता मी ह्याच्या जागी मला असंही हा लाईट दिसत होता, त्याच्यावर जर डार्क ब्राऊन दिलं तर अजून बेस्ट दिसेल. तर मी तिथं डार्क ब्राऊन कलर देणार आहे. तर ह्याच्या आतमध्ये कुठं चुकलं तर त्याला रिपेअर कसं होईल, चांगलं अजून कसं करता येईल तो विचार करायचा. उगाच घाबरायचा नाही. फक्त ह्या ट्रायंगलच्या बाहेर किंवा तुम्हाला जो काही भेटेल अँगल त्याच्या बाहेर गेला नाही पाहिजे कलर, ह्याची काळजी घ्या मेन. आणि दुसरी गोष्ट अजून एक की ह्याच्या बाहेर कलर पेपर क्लीन ठेवा जरा, अजिबात घाण करू नका पेपर आजूबाजूचा. तसं आपण पुढे करूया ड्रॉइंग. तर हे आपलं फायनल डिझाईन झालेलं आहे. तर इन शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करतो परत एकदा. तर डिझाईन हा 2D डिझाईन हा सब्जेक्ट आहे. 2Dमध्ये ह्याच प्रकारचं कलर करावं लागतं. त्याच्यात 3D असं काही 3D दिसलं नाही पाहिजे कुठलीही गोष्ट. 2D कलर 2D स्क्रीनमध्येच कलर करायचे. तर मी हा कॉन्ट्रास्ट कलर घेतला आहे मी. तर कॉन्ट्रास्ट कलर येते दोन्ही. आणि याच्यात लाईट टू डार्क गेले, इथून लाईट टू डार्क गेलो आहे. डार्क पण नाही, मी मिडलपर्यंतच गेलेलो आहे, मेन टोनपर्यंत. त्याच्यानंतर इथून लाईट टू इथपर्यंत आलो आहे. थोडंसं जास्त डार्क पण नाही केलं. ह्याच्यापेक्षा तरी हे कमीच, ह्याच्यापेक्षा जास्त आहे डार्क. आणि इथं पण मी थोडंसं कलर ग्रेडिएशन दाखवलं आहे. बाकी पंख हे असे कलर केले. तुम्ही स्क्रीनशॉट काढून तसंच्या तसं कॉपी केलं तरी चालेल, डिझाईन कॉपी केलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे तुम्ही डिझाईन केलं तरीही चालेल, कलर असं केलं तरीही चालेल. तुम्हाला 100% मार्क्स भेटतीलच, कोण काय बोलणार पण नाही, तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका. बाकी तुम्ही अजून या ट्रायंगलच्या बाहेर कलर गेला नाही पाहिजे, पेपर क्लीन ठेवा. आणि चुकलं कुठली गोष्ट तर घाबरून जाऊ नका, त्याला क्लिअर कसं करता येईल ते ट्राय करा. आणि जरी नसेल होत तर पहिले सरांना सांगा, आमच्या आजूबाजूला जे सर आहेत, तुमच्या ओळखीचे सर असतील, तुमचे टीचर्स असतील, त्यांना एकदा सांगा की असं चूक झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ही डिझाईन करायची अजून एक शॉर्टकट ट्रिक अशी आहे की सोबत तुम्ही बटर पेपर घेऊन जा. बटर पेपरनी कसं होईल, तुम्ही ह्याच्यामध्ये अशी एक रेष मारली तर या साईडचं तुम्ही फक्त ड्रॉप करा आणि त्याच्यावर बटर पेपरनी तुम्ही ट्रेस पेपर, जर बटर पेपर नसेल माहिती तर ट्रेस पेपर सांगतो मी तुम्हाला. त्या ट्रेस पेपरनी इथे ट्रेस करायचं आहे, ते त्याच्या उलट्या साईडला ट्रेस करायचं, म्हणजे दोन्ही साईडला तुमचं ड्रॉइंग सेम येईल. म्हणजे त्याचं अजून चांगलं दिसेल ते सेम. कारण की तुम्हाला जमणार नाही, त्याच्यासाठी खूप वेळ जाईल तुमचा. आणि असं जर तुम्ही केलं तर तुमचा वेळही वाचेल. कलर स्कीम पण एकदम इझी आहे, खूप छान आहे. तुम्ही असं फॉलो केलं तर अजून बेटर होईल. बाकी मी परत एकदा मी केलेलं काम दाखवतो, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि तुम्ही तसं करायचं ट्राय करा, बेटर आहे तसं केलं तर. बाकी ऑल द बेस्ट सगळ्यांना. आय होप तुम्ही सगळे चांगलंच करतात तुम्ही नेहमी. माझ्या क्लासमध्ये स्टुडंट पण आहेत जे सगळे बेटर करतात वर्क. सो ऑल द बेस्ट.